नमस्कार मित्रांनो, राम राम पाहुणा या यूट्यूब चॅनलला तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण अशा व्यक्तिमत्वाला भेटणार आहोत की ज्यांनी बिना पैशांची झेडपीची निवडणूक लढविली होती, तेही चळवळीच्या जोरावर. असे आहेत माझ्यासोबत मलठण गावचे माजी सरपंच पोपट आबा खोसे. यांनी पर्यावरणासाठी पण खूप काम केलेलं आहे. तालुक्यातच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रभर काम केलेलं आहे. आणि त्यांचा झेडपीच्या इलेक्शनचा काय अनुभव होता त्या काळातला, की 1 रुपया न खर्च करता स्वतःच्या कामावर, स्वतःच्या प्रतिमेवर जी निवडणूक लढविली, तर तो अनुभव आपण त्यांना विचारूया. नमस्कार. नमस्कार. आमच्या काळामध्ये आणि आताही इलेक्शन लढवायला पैसे लागत नाहीत असं माझं ठाम मत आहे. तुमचं काम असेल तर पैसे लागायची काही गरज नाही. आणि इलेक्शनला पैसे लागतात हा श्रीमंत वर्गाने केलेला एक भास आहे की तो पैसे लय लागतात, मग लढायचं कसं, आणि मग पैसे नसेल तर मी लढू कसा. हे चुकीचं आहे. कारण या श्रीमंत ज्यांच्याकडे पैसा आहे, घनंडे, या लोकांना सर्वसामान्य माणसं राजकारणात येऊ नयेत त्यासाठीच हा पैसे दोन्ही बाजूने खर्च करून असं भासवलं जातं की सर्वसामान्यांचं हे काम नाही. पण माझा अनुभव तुम्हाला सांगतो, ज्यावेळेस इलेक्शन लढायचं ठरलं त्यावेळेस माझंही गणित तसंच लोकांनी मांडायचा प्रयत्न केला ओढाऱ्यांनी, की मी उभं राहू नये म्हणून. मला सगळेच घाबरत होते, आजही घाबरतात, सगळेच आजही घाबरतात. त्यावेळेस जर पैसे लागते तर तू कशाला उभा राहतो. माझ्याकडं तर पैसे नव्हतेच, परंतु फॉर्म भरायचा शेवटचा दिवस होता. मी तिथं गेलो, माझ्या खिशात पैसे नव्हते. मग प्रकाश बजाज राशींचे, आमचे चळवळीतले युवकांचे कार्यकर्ते, आणि सदाबापू शिंदे देलगावचे, ह्या दोघांनी माझे 150 रुपये भरून 2 फॉर्म भरले होते. पुढं सगळा टोटल खर्च मला 900 रुपये आला. याच्यापेक्षा, आणि त्याही वेळेस मी 2 नंबरला राहिलो. 2 नंबरला राहायचं कारण असं, मी लोकशाही मानणारा होतो. आप्पासाहेब कैलासाचे आप्पासाहेब खेडकर आमचे मित्र, त्यांचा फॉर्म कॅन्सल झाला होता. मी तिथं त्यांना एका सदस्याची सही, उभं राहिलेल्या उमेदवाराची सही लागत होती कोर्टात, म्हणजे त्यांचा फॉर्म येणार होता. मी एका मिनटात सही दिली. त्याचं कारण असं आहे, जनता ठरवेल ना कोणाला निवडून द्यायचं आणि कोणाला पाडायचं. आता जर मी सही केली नसती तर आप्पासाहेब मला पाठिंबा देणार होते, हे मलाही माहीत होतं. परंतु जो राजकारणात चळवळीत जो लढला आहे त्याला एकदा मांडवा खालून जायची संधी मिळाली पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातून मी आप्पासाहेबांना सही दिला. ते विजयी झाले माझ्यापेक्षा. मला वाटतं 550 मताने ते विजयी झाले. सुरुवातीपासून जर असते तर मी त्यांना हरवलं असतं, हे मला ते सहानुभूती तयार झाली. आणि होय ना, काय हरकत नाही, मी समाधानी एक चांगला उमेदवार आम्ही निवडून दिला होता. कोण सांगतो पैसे लागते. 900 रुपयात झालं. लोकांनीच आमच्या भाकरी बांधायच्या, लोकांनीच भाकरी आम्हाला वाढायच्या, लोकांनी सांगायचं आमच्याकडे येऊ नका आबा, कोणाकडे. त्यावेळेस फार नाही, कोणाकडे 10-15 रुपये मोलकरीण असेल, बाई असेल, पुरुष असेल. मला 5 रुपयापासून पैसे दिले आणि असे 900 रुपये टोटल आम्ही खर्च केले. आणि त्यामध्ये इलेक्शनचा अनुभव आला. अजून लोकात गेलं पाहिजे. आम्हाला ज्यावेळेस सुरुवातीला सांगितलं, ही सुरुवात कशी झाली, डॉक्टर कुमार सत्ताजीमुळं. आम्ही म्हणलं इलेक्शन कसं लढणार, म्हणलं इलेक्शन लढू शकत नाही. अरे म्हणले, तुम्ही लोकात जा, भेटा, त्यांचे सुखदुःख जाणा, त्यांच्याकडं बघा, पहा, त्यांच्या वेदना काय आहेत, शेतीचे काय प्रश्न आहेत, हे समजून घेतल्याशिवाय तुम्हाला लोक कसे ओळख. आणि आम्ही तसं केलं होतं अगोदर. माझी 1 वर्षभर तशा पद्धतीनं काम केलं. प्रचाराचं गणित कसं होतं, म्हणजे आता कसं सोशल मीडियाद्वारे तुम्ही हजारो लोकांसोबत एक पोस्ट सोडली की ॲट अ टाइम, तसं त्यावेळेस नाही, त्यावेळेस सभा भेटीगाठी, माझे भाषणं ऐकायला शेजारी तालुक्यातून सुद्धा लोक यायचे. आणि गावातले लोक बैलगाड्या झोपून यायचे. कारण मी शेती प्रश्नावर, तसे शेतकऱ्याच्या प्रश्नावर विचार केलेला होता, चिंतन केलेलं होतं, मनन केलेलं होतं. आणि म्हणून तशा पद्धतीने गावात भेटीगाठी जाऊन करायच्या, पॉम्पलेट छापायच्या. पॉम्पलेट तर माझी छापलीच गेली नाही, पैसेच नव्हते. परंतु पॉम्पलेट न छापता, कोणत्याही प्रकारचं साधन नसताना, स्टेज नव्हतं, लाऊडस्पीकर नव्हता, एक गाडी गावकऱ्यांनी दिली, ती निवृत्तीदादा देशेने त्यांनी. आणि त्यावेळेस त्या गाडीवरच लाऊडस्पीकर, त्या गाडीवरची, आणि त्याच्यावर प्रचार झाला. आणि शिवाय 2 उमेदवार होते. मी एक त्यावेळेस तडजोड केली होती. तडजोड म्हणण्यापेक्षा चांगल्या कष्ट करणाऱ्या माणसाचं, ज्या आमचे शिवसेनेचं एक, आणि जनसंघाचं एक,
आणि मी असे तिघांनी मिळून आम्ही ही आघाडी केली होती. कारण तुम्हाला लढायचं असेल तर तिथं पक्ष जात पाहून नाही, की जे अन्याय करणाऱ्याच्या विरोधात जर लढायचं असेल किंवा लोकांचे प्रश्न न मानता जो नुसता शायनिंग करतो आणि फिरतो आणि कपडे घालतो असा उमेदवार पाडायचा असेल तर सगळ्यांनी जे आलं पाहिजे. तिथं पक्ष जात धर्म पंथ मानायचं नाही आणि त्या तत्वाने इलेक्शन लढून मला मतं मिळाली होती. त्यावेळेस खर्च नव्हतं एवढं करावं लागत. आणि आता तर काय प्रचाराची किती साधनं सोपी झाली सुटसुटीत. सोशल मीडिया. हो, सोशल मीडियामुळे तुम्ही 1 मिनिटात लोकांपर्यंत पोहोचायचं. तर आम्हाला त्यावेळेस प्रत्येक मतदाराची आणि आमचा प्रचार होता हाऊस टू हाऊस. त्या मतदाराला भेटायचं, तो रानात असेल, दारावर असेल, गुराकडं असेल, कुठं कामात असेल तिथे जाऊन भेटी घ्यायच्या, नमस्कार घालायचा. त्याने आम्हाला चहा किंवा जेवणाशिवाय कधी जाऊन दिलं नाही त्या मतदाराने. आणि अशा पद्धतीचा तो एक खेळीमेळ्याच्या वातावरणात होता आणि एकामेकाबद्दल द्वेष नव्हते, तत्त्वाचं भांडण होतं. तर तत्त्व जर लक्षात असेल तर इलेक्शन अवघड नाही. आणि नाहीच अवघड. माझा दावाच असा आहे की इलेक्शनला पैसे लागत नाहीत. पैसे हे सोंग ढोंग करणारे आणि ज्यांच्याकडं राजकीय नीतिमत्ता नाही अशा लोकांना पैसे खर्च करावे लागतात असा माझा दावा आहे. बरं आहे का?